का आता दानवे, आता तुम्ही म्हणाल दानवेंची पत्रकार परिषद, दानवे कालच क्लीन चिट देतात. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी क्लीन चिट दिली. दाऊदच्या फोन बद्दल पोलिसांनी क्लीन चिट दिली. एका बाजूला क्लीन चिट हे चाललंय आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीला जाऊन खडसे विरोधात तिथे बाबा राजीनामा घ्यावा अशी पक्षाला रिक्वेस्ट करून मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात. आता अध्यक्ष कारवाई जाहीर करतील. याचा अर्थ काय? अरे मुख्यमंत्र्यांनी सरळ त्यांना सांगून राजीनामा द्या आणि आपण चौकशी करून नंतर पाहू. पण एवढं धिंडवडे काढायचे त्यांचे, एवढे त्याचे भ्रष्टाचाराचे, आणि नंतर राजीनामा घ्यावा. यामध्ये राजकीय अनेक गोष्टी मध्ये गुंतलेल्या आहेत असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप हे आता भाजपने म्हणूच नाही. भ्रष्टाचार त्यांच्या रक्तात असल्यामुळे हे धिंडवडे निघाले असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. म्हणजे राणेसाहेब, खडसेंनी राजीनामा द्यायला नको होता असं तुम्ही सूचित करताय? राजीनामा द्यायला पाहिजेच होता असं म्हणालो. पूर्वीच द्यायला पाहिजे होता. आरोप होताच द्यायला पाहिजे होता. म्हणजे एवढे आरोप नंतरचे झाले नसते. पण या सरकारमध्ये टार्गेट आतापर्यंत करण्यात आलं ते बहुजन समाजच्या मंत्र्यांना. म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा अशा पद्धतीने बाजूला केलेलं आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? कारण जसं तुम्ही म्हणता दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री, बळी घेतला. अजून या सगळ्या संदर्भात जसं तुम्ही म्हणताय की फक्त खडसेंना जे आहे ते टार्गेट केलं जात आहे, तुमचा अजून कोणाकोणावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे? कारण तुम्ही फक्त खडसेंचंच नाव घेताय आता. हो, आता लाईनीत बरेच आहेत मंत्री. हो, बरेच मंत्री आहेत. आता विधान परिषद मी येईन तेव्हा अजून यादी वाचून दाखवेन मी. राणेसाहेब, आणखी एक मुद्दा, एक अपडेट येते त्यानुसार हे पद जे आहे जे आता खडसेंकडनं काढून घेण्यात आलेले आहे ते बहुजन नेत्यालाच दिलं जाईल अशी देखील आता माहिती आहे. मग ते काय ते म्हणजे बहुजन समाजाला देतील. हो, पण खडसे एवढे सिनियर आणि हे होते, ती जागा नाही ना भरून काढू शकत. आता बहुजन समाजचा नेता असेल तो सोयीचा असेल. म्हणजे तो मुख्यमंत्र्यांच्या फेवर मधला असेल असं म्हणायचं तुम्हाला? यालाच सोयीचं म्हणतात. मुख्यमंत्री जवळचा म्हणजे सोयीचा. या सगळ्या संदर्भात आता इथून पुढे काँग्रेस नेमकी कशा प्रकारची भूमिका घेणार? कारण जसं तुम्ही म्हणालात की विधान परिषदेत तुम्ही आता आक्रमक होणार आहात, कशा प्रकारची पुढची पावलं असतील? मी आक्रमक होणार नाही. मी आक्रमक आहेच ना, व्हायला लागतच नाही मला. आज आता काँग्रेस यापुढे आक्रमकरित्या या सरकार विरोधात वेगवेगळे आंदोलन आणि भूमिका पार पाडणार.